ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन कलर टीव्हीचा जमाना आला, तंबूतली थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, नाटकांचं क्लासिक पब्लिक आता मोबाईलवरल्या OTTंकडे वळलंय. एंटरटेनमेंट क्षेत्रात एवढा अपाट बदल झाला, पण इतकी माध्यमं बदलूनही लोकांचं खच्चून मनोरंजन करणारा एक मराठी कलाकार मात्र बदलला नाही. तो नाटक, सिनेमा, टीव्ही सिरियल, वेब सिरीज अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांना भेटतच राहिला. 50 वर्षापेक्षा जास्त कारकीर्द त्यानं सिनेविश्वात घालवली. कधी काही साईड ॲक्टर म्हणून सुरुवात केली होती, पण 90च्या दशकात त्यानं मराठी सिनेसृष्टीवर अक्षरशः राज्य केलं आणि आजही त्याच ताकदीनं त्याचं काम सुरू आहे. आता एवढी ओळख सांगितली म्हणल्यावर तुम्हाला त्यांच्या नावाचा अंदाज आलाच असेल. आपण बोलतोय कॉमेडी सम्राट अशोक सराफ, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांच्याबद्दल. आजच्या व्हिडिओत आपण त्यांच्या संपूर्ण सिनेप्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण 1.5 महिना अगोदर म्हणजे 4 जून 1947 रोजी अशोक सराफ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा तेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता, पण मामांना त्यात जास्त इंटरेस्ट नव्हता. अभ्यासात हुशार असणाऱ्या आपल्या लेकानं छानशी सरकारी नोकरी करावी अशी अशोक मामांच्याही वडिलांची इच्छा होती. मग अशोक मामांनी उत्तम शिक्षण घेऊन स्वतः मेहनतीच्या बळावर बँकेत नोकरी मिळवली, पण शालेय वयापासून अंगात भिनलेला अभिनयाचा किडा शांत बसून देत नव्हता. तब्बल 10 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत नोकरी केली. सगळं पद्धतशीर चालू होतं, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या नाटकांच्या दौऱ्यामुळे बँकेत बऱ्याच सुट्ट्याही व्हायच्या. सुट्ट्या घेण्यासाठी अशोक मामांनी एक फॅमिली डॉक्टर पकडला होता. त्यांच्याकडून कसल्या तरी आजारपणाचं सर्टिफिकेट लिहून घ्यायचं आणि ते बँकेच्या सुट्टी अर्जासोबत चिटकवून द्यायचं, असा मामांनी उद्योग सुरू केला होता. पुढे नाटकांचे दौरे आणखी वाढले, तेव्हा अशोक मामांना अधिक सुट्ट्यांची गरज पडू लागली आणि ते डॉक्टरांकडे जाऊ लागले. ते डॉक्टर म्हणाले, आता होते नव्हते तेवढे सगळे आजार सर्टिफिकेटवर लिहून झालेत, फक्त बाळंतपण आणि कॅन्सर तेवढा राहिलाय, काय करायचं बोल. तेव्हा अशोक मामांनी मग अभिनयाच्या वेडापायी आपली बँकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर अशोक मामांमध्ये डॅशिंग हिरो सारखी पर्सनॅलिटी नव्हती ना, टिपिकल गोरा गोमटा चिकना चुपडा चेहरा. पण मामांकडे एक गोष्ट जबराट होती आणि तो म्हणजे प्युअर अभिनय. पुढे मग त्याच जोरावर अशोक मामांनी अभिनयाचं शिवधनुष्य पेललं. अशोक मामांना याची कल्पना होती की रसिक मायबाप हा रूपाचा नाही तर कलेचा भुकेला असतो. म्हणजे अशोक मामा अभिनय क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हणजे त्यांचे मामा रघुवीर नेवरेकर. ते गोवा असोसिएशनच्या नाटकांतून नावारूपाला आलेले मोठे कलाकार होते. त्यांच्याकडे पाहूनच मामांनी नाटकात अभिनय करायचा निर्णय घेतला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी वि. स. खांडेकरांच्या ययाती आणि देव्यन या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. नाटकांसोबतच त्यांनी संगीत नाटकही आजमावून पाहिली आणि त्यातही ते खरे उतरले. एका बाजूला नाटकाची स्टेज गाजवत असतानाच 1969 साली अशोक मामांना त्यांचा जानकी नावाचा पहिला सिनेमा मिळाला, पण तो सिनेमा काही जास्त चालला नाही. दरम्यानच्या काळात अशोक मामा छोट्या मोठ्या नाटकांमधून आपली अभिनय क्षमता दाखवत राहिले. पुढे गजानन जहागीरदार या मुरब्बी दिग्दर्शकाच्या पाहण्यात त्यांचं काम आलं. जहागीरदारांनी मग त्यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या मराठी सिनेमात अशोक मामांना संधी दिली. ते साल होतं 1971. त्या सिनेमामधली त्यांची छोटीशी भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली. तेव्हा दादा कोंडके यांची नजर अशोक मामांवर पडली आणि हो पोरगा भन्नाट आहे याची त्यांना जाणीव झाली. मग दादा कोंडकेंनी अशोक मामांना घेऊन पांडू हवालदार नावाचा सुपर डुप्पर हिट सिनेमा बनवला आणि त्यातल्या सकाराम हवालदाराच्या सहाय्यक भूमिकेत अशोक मामांनी धमाल उडून दिली. दादा कोंडके यांनी तेव्हा मराठी सिनेमाला हिरा शोधून दिला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परफेक्ट विनोदाचं टायमिंग, बोलण्याचा लहरी ढंग, शब्दांना दिलेला युनिक टच या सगळ्यांमुळे तेव्हा अशोक मामा दादा कोंडकेंसारख्या मुरब्बी विनोदवीरासमोरही तग धरून राहिले. तो तमाशापटाचा काळ होता, पण त्याला फाटा देऊन दादा कोंडकेंनी त्यांच्या डबल मिनिंग कॉमेडी सिनेमांची लाट इंडस्ट्रीत आणली होती आणि अशोक मामा त्यांना खमकी साथ देत होते. दोघांनी पुढं राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं या सिनेमात एकत्र काम केलं. पण नंतरच्या काळात दादा आणि अशोक मामांमध्ये काहीतरी बिनसलं आणि दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही असं म्हटलं जातं, पण त्यात किती तथ्य माहीत नाही. बरं, फक्त विनोदी अभिनेता म्हणून नाही तर काही सिनेमात मामांनी खुंकार विलनचंही काम केलं. त्यापैकी अरे संसारमध्ये भोळ्या बाबड्या रंजनावर वाईट नजर ठेवलेला सावकार अक्षरशः त्यांनी जिवंत केला. त्या काळात अशोक मामांचे एकाहून एक सुपरहिट सिनेमे आले. अगदीच नावं सांगायची झाली तर बिनकामाचा नवरा, गुपचूप गुपचूप, गल्ली ते दिल्ली, कुंकू, भस्म, एक डाव भूताचा, कळत न कळत,
बहुरूपी, जवळे लाजू नको अशा अनेक सिनेमांमुळे अशोक मामा लोकांच्या मनात जाऊन बसले. त्यापैकी गुपचूप गुपचूप मधला पॅन्ट ओढत नाकात बोलणारा प्रोफेसर धोंड आणि एक डावभूताचा मधला मास्तुरे म्हणणारा खंडूजी फर्जन ही आयकॉनिक कॅरेक्टर अशोक मामांनी अशी काय केली की यांना पर्यायच नाही असं वाटलं. मंडळी, त्याच काळात रंजना देशमुख यांच्यासोबत अशोक मामांचं नाव जोडण्यात आलं होतं, पण नंतर अशोक मामांनी त्यांच्यात तसं काही नव्हतं असं माध्यमांना सांगितलं. पुढे रंजना यांच्या मृत्यूनंतर त्या चर्चांना जास्त उधाण आलं होतं. दरम्यानच्या काळात अशोक मामांची क्रेज पाहून त्यांना बडे घर की बेटी या हिंदी सिनेमासाठी बोलावण्यात आलं आणि त्यांनी हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. अशोक मामांनी हिंदीत हम 5 या सुपरहिट टीव्ही सिरियल नंतर बेटी नंबर 1, कुछ तुम कहो कुछ हम कहे, जोरू का गुलाम, करण अर्जुन, कोयला, खूबसूरत, येस बॉस, सिंगम, प्यार क्या तो डरना क्या, संग सनम, गुप्त अशा काही हिंदी चित्रपटातही दमदार भूमिका केल्या. सलमानच्या जागृती सिनेमातही त्यांनी एक खलनायकी भूमिका केली होती. 1985 नंतर खऱ्या अर्थानं अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाचं वादळ मराठी फिल्म इंडस्ट्रीत घोंगावू लागलं आणि त्या जोडीनं तब्बल 2 दशकं मराठी सिनेविश्वात कॉमेडीपटांची लाट आणली. त्या जोरावर दोघांना सुपरस्टार हे पद बहाल झालं. एका पाठोपाठ एक धूमधडाका, गोष्ट धमाल नाम्याची, चंगू मंगू, एकापेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखे आम्हीच, गंमत जम्मत, भूताचा भाऊ, माझा पती करोडपती अशी ही बनवाबनवी, फेकाफेकी, अफलातून, वजीर, अनपेक्षित, वाजवा रे वाजवा, गडबड घोटाळा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, खरा वारसदार, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, घनचक्कर, जमलं हो जमलं, चौकट राजा, शेजारी शेजारी, एक गाडी बाकी अनाडी अशा एकूण एक टॉप क्लास सिनेमात अशोक सराफ यांनी सदाबहार भूमिका केल्या. माझा पती करोडपतीमध्ये नसलेल्या बायकोला सौदामिनी आधी कुंकुला म्हणणाऱ्या कॅप्टन रणगाडीला कोण विसरेल तुम्हीच सांगा. सेम तीच गत धूमधडाकामधल्या विख्खी व्याख्या विख्खी करणाऱ्या यदुनाथ जवळकर यांची नादभरी. अशोक मामांनी तसं तेव्हाच्या सर्वच आघाडीच्या दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केलं, पण सगळ्यात जबरदस्त जोडी जमली ते सचिन पिळगावकर या हरहुन्नरी दिग्दर्शकासोबत. 90चं दशक यशस्वीरित्या गाजवल्यानंतर त्या दोघांनी पुढं आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, आयडियाची कल्पना असे सिनेमे करून 2000चं दशकही गाजवून टाकलं. महेश कोठारेंसोबतही त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. पुढे लक्षा, महेश आणि सचिन अशोक असं समीकरण रूढ झालं. अशोक मामांनी चारी पिढीतल्या सुपरस्टार सोबत काम केलं. म्हणजे सुरुवातीच्या फळीत त्यांनी दादा कोंडकेंच्या सोबत धमाल उडून दिली, पण नंतरच्या काळात त्यांनी निळू फुले, कुलदीप पवार, रवींद्र महाजन यांच्यासोबत राडा घातला. पुढे अशोक आणि लक्षा मामांच्या जोडीनं मराठी इंडस्ट्रीत जो कॉमेडी सिनेमांचा सुवर्णकाळ आणला त्यामध्ये त्यांनी लक्षा मामा, सचिन, महेश कोठारे या आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं आणि 2000 नंतर ते मकरंद अनासपुरे, भरत जाधव, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबतही तितकेच रुळले आणि अद्याप स्क्रीनवर त्यांचा नॉन स्टॉप गोंधळ सुरूच आहे. अशोक मामांनी सक्का भाऊ पक्कावर या सिनेमात साकारलेली समंजस थोरल्या भावाची भूमिका लोकांच्या डोळ्यात पाणी आणून गेली. अशोक मामा लोकांना हसवण्यात जेवढे तरबेज होते तेवढेच रडवण्यातही माहीर, पण लोकांनी त्यांना फक्त विनोदी अभिनेता म्हणूनच लक्षात ठेवलंय याची खुद्द त्यांनाही खंत वाटते. अशोक मामांवर चित्रित झालेल्या गाण्यांची पण एक वेगळी धमाल असायची. अशोक सराफ यांनी कधी कोरिओग्राफरचं म्हणणं मनावर घेतलं नाही असंच वाटायचं. ते त्यांच्या युनिक डान्स स्टेप करायचे आणि गाण्याला एका वेगळ्या उंचीवर न्यायचे. त्यापैकी अश्विनी ये ना आणि प्रियतम्मा ही माझी 2 फेवरेट गाणी. तुमचं कुठलंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे अशोक मामांच्या अभिनयाची एक खास गोष्ट म्हणजे हसता खेळता एका क्षणात समोरच्याला सिरियस करणं. सहजासहजी असा अभिनय कुणालाच जमत नाही. हिंदीत गोविंदा आणि मराठीत लक्षा अशोकच्या जोडीला ती कला अवगत झाली होती. कॉमेडी, सिरियस, ॲक्शन, रोमांस यासोबत सहृदय माणूस, टिपिकल शहरी बॉस, रानात राबणारा शेतकरी आणि त्यावर कडी म्हणजे गावच्या पारावर बसून चळका हाणणारा फाकड्या अशा सगळ्या व्हेरिएशन्सच्या व्यक्तिरेखा अशोक मामांनी साकारल्या, म्हणून त्यांना ऑलराऊंडर म्हणलं जातंय. अशोक मामांच्या नाटक प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास हमीदाबाईची कोठी, अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय, व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या नाटकातूनही त्यांनी इतकं अफाट काम करून ठेवलंय. सिनेमा असो वा नाटक, अशोक मामांनी कायमच प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. अशोक मामांनी त्यांच्या यशाचं सहकलाकारांनाही तितकंच श्रेय दिलं. ते नेहमी म्हणतात की विनोद हा नेहमी 2 वे असतो. एकाने ॲक्शन केल्यावर दुसऱ्यानं रिॲक्शन दिली की मग खरा विनोद घडतो आणि अशोक मामांनी ते विनोदाचं टायमिंग कायमस्वरूपी जपलं. त्यांनी एकूण 250 मराठी सिनेमात काम केलं आणि त्यापैकी त्यांच्या 100 सिनेमांनी सिल्वर जुबली साजरी केली.
त्यांच्या त्या यशात नायिकांचा रोल पण मोठा राहिला. अगदी रंजना, निशिगंधा वाड, सविता प्रभुने, अलका कुबल, किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, निवेदिता सराफ अशा त्या काळच्या जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केलं. पुढे नवरी मिळे नवऱ्याला सिनेमाच्या सेटवर त्यांचं 16 वर्षांनी लहान असलेल्या निवेदिता सराफ यांच्यासोबत प्रेम करूया खुल्लम खुल्ला सुरू झालं आणि त्यांनी पुढे जाऊन शुभमंगल सावधान उरकून टाकलं. निवेदिता या अशोक सराफ यांच्या गजानन जोशी या मित्राच्या कन्या. अशोक आणि निवेदिता सराफ यांना अनिकेत नावाचा एकमेव मुलगा असून त्यांना अभिनय क्षेत्र न निवडता शेफ म्हणून नाव कमावलंय. सध्या अशोक सराफ यांनी अनिकेत टेलिफिल्म्स नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय आणि त्याची सगळी जबाबदारी निवेदिता सराफ यांच्याकडे आहे. अगदी मनापासून बोलायचं झालं तर दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ही माणसं चिरंजीवी असायला पाहिजे होती असं खूप मनापासून वाटतं. त्यांना मृत्यू सोडा, कधी म्हातारपण सुद्धा येऊ नये असंच आजही वाटतं. कारण आजवर त्यांनी जेवढं आमचं बालपण समृद्ध केलंय तेवढं कुणीच केलं नाही. त्यांचे सिनेमे पाहून सगळ्यात जास्त दुनियादारी शिकलो. मागच्या काही काळापासून अशोक मामा त्यांच्या वयानुसार ठराविक पण उत्तम कॅरेक्टर रोलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागे त्यांनी वेगळ्या आशयाचा केलेला एक उन्हाळ दिवस हा सिनेमा सुद्धा खूप गाजला होता. तसंच नवरा माझा नवसाचा मध्ये त्यांनी साकारलेला वेंदळा बस कंडक्टर, सिंगम मध्ये अजय देवगणला अधिकारानं सुनावणारा पोलीस हवालदार, वेड मध्ये रितेश देशमुख यांच्या वडिलांची साकारलेली भूमिका ही त्याचीच काही उदाहरणं. नवरा माझा नवसाचा सिनेमात लाइटरच्या बंदुकीला घाबरून आपल्या कंडक्टर सीटवर येऊन बसणारे अशोक मामा आणि त्यांच्या तोंडचा तो डायलॉग आज पण मूड रिफ्रेश करून जातो. आपण नाही घाबरत, आपण कशालाच नाही घाबरत. तो बंदूक रणगाडा आपण कशालाच नाही घाबरत. आहा, एव्हरग्रीन. बाकी अशोक मामांबद्दल एका व्हिडिओत बोलणं रास्त नाही. पुन्हा कधीतरी आपण त्यांच्याबद्दलच्या रंजक किस्स्यांचा सेपरेट व्हिडिओ करूया. तोवर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अशोक सराफ यांचा कोणता सिनेमा जास्त आवडलाय आणि त्यातलं कोणतं पात्र तुमच्या लक्षात राहिलंय. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.